तुम्हाला जर हायपोथायरॉइडिझम हा आजार असेल आणि ह्या आजाराची जी लक्षणं आहेत ती मेडिसिन्स घेऊनही कमी होत नसतील तर काय केलं पाहिजे? कारण बऱ्याच जणांना असं होतं की हायपोथायरॉइडिझम हा आजार जेव्हा होतो त्याचे मेडिसिन्स चालू केल्यानंतरही त्याचे सिम्पटम्स काही कमी होत नाही. त्याचे सिम्पटम्स म्हणजे पिरियड्समध्ये प्रॉब्लेम होणं, इरेग्युलर पिरियड्स आहे, त्यानंतर मूड स्विंग्स, वजन वाढणं, हेअर फॉल, त्यानंतर खूप थकवा जाणवणं, असे बरेच सिम्पटम्स आहेत, ते जात नाही. तर त्यासाठी काय केलं पाहिजे या संदर्भात मी ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. बऱ्याच जणांना मेडिसिन्स रेग्युलरली घेऊनही त्याचे डोसेस काही कमी होत नाही. इनफॅक्ट रेग्युलरली डोसेस वाढवावे लागतात किंवा मेडिसिनचे डोसेस जे आहेत ते खूप फ्लक्च्युएट होतात. म्हणजे कधी कमी करावे लागतात, कधी खूप वाढवावे लागतात. त्यामुळे सुद्धा बरेच जण त्रासलेले असतात. सो ह्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे की तुम्ही थायरॉइडसाठी काय डाएट फॉलो केला पाहिजे जेणेकरून तुमचे सिम्पटम्स कमी होतील. आणि जर तुम्हाला मेडिसिनचे डोसेस कमी करायचे असतील किंवा थायरॉइड हा आजार रिव्हर्स करायचा असेल तर काय काय केलं पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक वॉर्निंग जरूर देते की जे पण थायरॉइडचे मेडिसिन्स आहेत ते डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका किंवा डोसेस कमी करू नका. तुम्ही तुमच्या डॉक्टरला किंवा कुठल्याही डॉक्टरला कन्सल्ट करा, त्यानंतरच तुम्ही मेडिसिनचे डोसेस ऍडजस्ट करा. हायपोथायरॉइडिझम हा आजार महिलांमध्ये खूप जास्त कॉमन आहे आणि त्यातल्या त्यात हाशिमोटोज हायपोथायरॉइडिझम म्हणजे एक ऑटो इम्युन कंडिशन आहे. हा जो हायपोथायरॉइडिझम आहे तो सर्वात कॉमन आहे. तर याच संदर्भात आपण बोलणार आहोत की ह्या आजाराचे सिम्पटम्स कमी करण्यासाठी किंवा या आजाराचे जे काही मेडिसिन्स घेतात त्याचे डोसेस कमी करण्यासाठी तुम्ही एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. सो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे. मी PHD क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. तो बघा, हायपोथायरॉइडिझम हा महिलांमध्ये कॉमनली होणारा आजार आहे. इनफॅक्ट बऱ्याच महिलांना आजकाल हा आजार होतोय आणि त्यातल्या त्यात जो हाशिमोटोज हायपोथायरॉइडिझम आहे जो ऍक्च्युली एक ऑटो इम्युन कंडिशन आहे. ऑटो इम्युन कंडिशन म्हणजे आपली इम्युन सिस्टमच थायरॉइड ग्लँडवर अटॅक करायला लागते. त्याला ऑटो इम्युन हायपोथायरॉइडिझम किंवा हाशिमोटोज हायपोथायरॉइडिझम असं म्हणतात. सो हा आजार होतो डिस्टर्ब इम्युन सिस्टममुळे. जेनेटिक, तुम्हाला जर फॅमिली हिस्ट्री असेल तर त्यामुळे होतो, आणि स्ट्रेस, या 3 कारणामुळे मेजरली हा त्रास होतो. तर काही गोष्टी आहेत डाएटमध्ये त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर हा आजार तुम्ही कंट्रोलमध्ये नक्की करू शकता. सो सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे काही न्यूट्रिएंट्स आहेत जे थायरॉइडसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. ते जर तुम्ही तुमच्या डाएट थ्रू किंवा सप्लिमेंट्स थ्रू ऍड केले तर तुम्हाला हायपोथायरॉइडिझमचे सिम्पटम्स कमी करण्यासाठी खूप मदत होईल. तर त्यातलं पहिलं जे सप्लिमेंट आहे ते म्हणजे सेलेनियम. सेलेनियम हे एक ट्रेस मिनरल आहे. ट्रेस मिनरल म्हणजे असे काही मिनरल्स आहेत त्याची शरीराला खूप कमी आवश्यकता असते. पण हा ट्रेस मिनरल असूनही किंवा खूप कमी आवश्यकता जरी असेल तरी पण थायरॉइडसाठी हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या बॉडीतलं 80% जे सेलेनियम आहे ते थायरॉइडसाठीच वापरलं जातं. इनफॅक्ट जे सेलेनियम आहे ते थायरॉइड ग्लँडमध्ये स्टोअर होतं, कारण थायरॉइडच्या फंक्शनसाठी म्हणजे थायरॉइडचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी सेलेनियमची गरज असते. म्हणूनच सेलेनियम तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित राहणं खूप गरजेचं आहे. तो हायपोथायरॉइडिझममध्ये एक्झॅक्टली काय होतं, थायरॉइड ग्लँड जो आहे त्याची कार्य करण्याची क्षमता जी आहे ती कमी होऊन जाते. त्यामुळे काय होतं, बरेच सिम्पटम्स बॉडीला दिसायला लागतात. सो थायरॉइड हॉर्मोन जो आहे तो आपल्या बॉडीच्या बऱ्याच फंक्शनसाठी गरजेचा असतो. स्पेशली मेटाबॉलिझम म्हणजे बॉडीचं वजन जे आहे ते व्यवस्थित नियंत्रणात आणण्यासाठी. त्यानंतर एनर्जी लेवल आहे म्हणजे बॉडीमध्ये जी ऊर्जा तयार होते ती मेंटेन करण्यासाठी. त्यानंतर आपले बाकीचे हॉर्मोन्स आहेत, आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे तिचं फंक्शन व्यवस्थित चालण्यासाठी, आपले बोन्सचे फंक्शन व्यवस्थित राहण्यासाठी, असे बऱ्याच फंक्शनसाठी थायरॉइड काम करत असतं. जेव्हा पण थायरॉइड ग्लँड जो आहे त्याचं कार्य करण्याची क्षमता कमी होते तेव्हा हायपोथायरॉइडिझम हा आजार होतो. आणि म्हणूनच असे बरेच सिम्पटम्स बॉडी दाखवायला लागते, जसं की एनर्जी लेवल आहे ती कमी होते, इरेग्युलर पिरियड्स, वजन वाढणं, हेअर फॉल, हे सगळे सिम्पटम्स जे आहेत ते त्यामध्ये दिसायला लागतात. सो सेलेनियम जे न्यूट्रिएंट आहेत ते थायरॉइडच्या फंक्शनसाठी खूपच महत्त्वाचं आहे. जर तुमच्या बॉडीमध्ये सेलेनियमची कमतरता असेल तर थायरॉइडचं फंक्शन सुद्धा कमी होऊ शकतं आणि हायपोथायरॉइडिझम हा आजार होऊ शकतो. सेलेनियम बॉडीमध्ये मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही हे काही अन्नपदार्थ आहेत ते रेग्युलरली घेऊ शकता. आणि ते म्हणजे सगळ्यात पहिलं आहे ब्राझील नट. ब्राझील नट्स हे खूप रिच सोर्स आहे सेलेनियमचं. जर तुम्ही 2 ब्राझील नट एव्हरी डे किंवा रोज घेतले तर जी काही डेली रिक्वायरमेंट असते सेलेनियमची ती त्यातून मिळून जाईल. नंतर बाकी जे अन्नपदार्थ आहेत ते म्हणजे अंडी, मासे, शेलफिश, पालक, अशा सगळ्या अन्नपदार्थांमध्ये सुद्धा सेलेनियमचं प्रमाण असतं. तो तुम्ही हे रेग्युलरली घेऊ शकता किंवा सेलेनियमचे सप्लिमेंट घेऊ शकता. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे झिंक. सो झिंक पण जे थायरॉइड हॉर्मोन आहे ते बनवण्यासाठी गरजेचं असतं. इनफॅक्ट थायरॉइडने व्यवस्थित काम करावं यासाठी सुद्धा झिंक गरजेचं असतं. पण जे थायरॉइड हॉर्मोन प्रोड्यूस होतात त्याच्यासाठी झिंक हे खूपच महत्त्वाचं आहे. सो ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये झिंकचं प्रमाण अधिक असतं ते म्हणजे जे काही नॉन व्हेजिटेरियन फूड आहेत म्हणजे शेलफिश, त्यानंतर मीट आहे म्हणजे चिकन, फिश, ते म्हणजे शेलफिश म्हणजे प्रॉन्स, क्रॅब, असे जे फिश आहेत, शेलफिश आहेत त्यामध्ये असतं. त्यासोबतच रेड मीट आहे, त्यानंतर चिकन, एग्स यामध्ये झिंक असतं. आणि त्यासोबत जे व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत ते म्हणजे पंपकिन सीड म्हणजे भोपळ्याच्या बिया, त्यानंतर दही, काजू, अशा अन्नपदार्थांमध्ये सुद्धा झिंक असतं. त्यानंतर तिसरं जे न्यूट्रिएंट आहे ते म्हणजे आयर्न. सो आयर्न सुद्धा थायरॉइडच्या फंक्शनसाठी गरजेचं असतं. सो जर तुम्हाला आयर्नची कमतरता असेल तर थायरॉइडचं कार्य व्यवस्थित चालणार नाही. इनफॅक्ट ही एक सायकल आहे. म्हणजे लो आयर्न म्हणजे आयर्नची कमतरता असेल तर थायरॉइडचं फंक्शन कमी होतं
आणि थायरॉइड जर व्यवस्थित काम नाही केलं किंवा थायरॉइडचं फंक्शन जेव्हा कमी होतं तेव्हा लो आयनचा प्रॉब्लेम होतो. सो ही सायकल असते. म्हणूनच बॉडीमध्ये आयन लेवल मेंटेन करणं हे खूपच महत्वाचं आहे. जर तुम्हाला हायपोथायरॉइडिझमचा त्रास असेल तर तुम्ही सुद्धा ट्राय करा की आयन लेवल शरीरामध्ये मेंटेन राहिली पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही बघाल जर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम आहे तर आयन लेवल हे कमीच असतं. म्हणूनच आयन रिच फूड्स रेग्युलरली घ्या. सो आयन हे अधिक प्रमाणात नॉन व्हेजिटेरियन फूड्समध्ये असतं, जसे की चिकन आहे, लिव्हर, मीठ ह्यामध्ये असतं. आणि जे व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत ते म्हणजे हिरव्या पालेभाज्या, डाळी, व्हीट ग्रास म्हणजे गव्हांकूर ह्यामध्ये असतं. आणि मोरिंगा म्हणजे शेवग्याची जी पानं आहेत त्याची पावडर असते किंवा डायरेक्टली तुम्ही शेवग्याची पानं खाऊ शकता. तर ह्यामध्ये सुद्धा आयनचं प्रमाण भरपूर असतं. आणि आयन अब्झॉर्ब करण्यासाठी व्हिटॅमिन सी रिच फूड्स सुद्धा घ्या. म्हणजे लेमन आहे किंवा सिट्रस फ्रूट्स आहेत हे पण तुम्ही रेग्युलरली घेतले पाहिजेत. तर हे 4 न्यूट्रिएंट्स आहेत जे खूपच महत्त्वाचे आहेत थायरॉइडच्या फंक्शनसाठी. तर ह्यांची जर तुम्हाला कमतरता असेल तरीही तुमची जी थायरॉइडची लेवल आहे ती मेंटेन नाही राहणार आणि सतत डोसेस फ्लक्च्युएट होत राहतील किंवा मेडिसिन्स घेऊनही तुम्हाला सतत काही ना काही सिम्पटम्स राहतील. सो या 4 न्यूट्रिएंट सोबतच ही अजून एक गोष्ट तुम्हाला फॉलो करायची आणि ती म्हणजे तुम्ही ग्लुटन किंवा जे गव्हाचे पदार्थ आहेत ते घेणं तुम्ही कमी केलं पाहिजे किंवा कम्प्लिटली बंद केलं पाहिजे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. हा जो हाशिमोटोज हायपोथायरॉइडिझम आहे ते एक ऑटो इम्युन कंडिशन आहे आणि जसं मी सांगितलं जवळजवळ 70-80% लोकांना किंवा 70-80% महिलांना हा हाशिमोटोज हाच आजार होत असतो. ह्यामध्ये काय होतं, इम्युन सिस्टीम जी आहे ती थायरॉइड ग्लँडवर अटॅक करते आणि ह्यामध्ये अँटीबॉडीज बनत असतात. त्याला TPO अँटीबॉडीज असं म्हणतात. सो काय आहे माहितीये का, जे प्रोटीन स्ट्रक्चर आहे म्हणजे थायरॉइड ग्लँडचं जे प्रोटीन स्ट्रक्चर आहे ते सिमिलर आहे ग्लुटनच्या प्रोटीन स्ट्रक्चरशी. म्हणजे जे काही गहू आहे, गव्हाचे पदार्थ जेव्हा तुम्ही खाता आणि ग्लुटन बॉडीला मिळतं, ग्लुटन ऍक्च्युली एक प्रोटीन आहे. तर ह्या ग्लुटनचं प्रोटीन स्ट्रक्चर आणि थायरॉइड ग्लँडचं प्रोटीन स्ट्रक्चर थोडं सिमिलर आहे. म्हणून काय होतं, जेव्हा पण तुम्ही गव्हाचे पदार्थ खाता तेव्हा बॉडी रिॲक्ट करायला लागते. बऱ्याच वेळा शरीरामध्ये इन्फ्लेमेशन पण तयार होतं आणि खूप जणांमध्ये असं होतं की गव्हाचे पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा हायपोथायरॉइडिझम जे आहे तो आजार ट्रिगर होतो किंवा त्याचे सिम्पटम्स वाढू शकतात. म्हणून तुम्हाला सुद्धा जर हा आजार असेल तर तुम्ही गहू खाणं किंवा गव्हाचे पदार्थ आहेत ते खाणं कम्प्लिटली बंद करा. आणि खूप जणांना माहिती नाहीये की ग्लुटन किंवा गव्हामुळे शरीरामध्ये सूजही येते. काही काही जणांना गहू सूट होत नाही, खूप जणांना ग्लुटनची अलर्जी असते आणि त्यांना ते माहिती नाही. सो अलर्जी म्हणजे नेहमीच त्वचेवर खाज येणं असं नाही किंवा जसं मी सांगितलं हे ऑटो इम्युन कंडिशन सुद्धा त्यामुळे होते. काही काही जणांना सोरियासिस किंवा एक्झिमा असे आजारी होतात. त्यांना ग्लुटन खाल्ल्यामुळे ब्लडमध्ये किंवा स्किनमध्ये टॉक्सिन्स प्रोड्यूस होतात आणि त्यामुळे ॲलर्जी, एक्झिमा, सोरियासिस सारखे आजार होऊ शकतात. काही काही जणांना ग्लुटन खाल्ल्यामुळे आणि ते पचलं नाही तर IBS, क्रॉन्स डिझीज, सिलियाक डिझीज असे आतड्यांचे आजारही होतात. म्हणूनच तुम्ही ओव्हरऑल जर तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही गव्हाचे पदार्थ किंवा ग्लुटन खाणं टोटली बंद करा आणि त्याऐवजी तुम्ही मिलेट्स खाऊ शकता. ज्वारी, बाजरी, तांदूळ ह्यांची जी भाकरी बनते त्या तुम्ही घेऊ शकता. बऱ्याच वेळा नाचणी जे आहे ते थायरॉइडच्या पेशंटला सूट होत नाही कारण त्यामध्ये पण काही अँटी थायरॉइड अशा प्रॉपर्टीज असतात. म्हणून तुम्ही कधीतरी कमी प्रमाणात खाल्लं तर चालेल पण रेग्युलरली नाचणी खाऊ नका. बाकी पदार्थ खाऊ शकता. ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची भाकरी असते ते तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता. सो हे जे काही न्यूट्रिएंट्स मी तुम्हाला सांगितले किंवा हे जे डाएट आहे स्पेशली ग्लुटन बंद करणं, ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा दिसेल. आणि जर तुम्हाला हे 4 न्यूट्रिएंट्स जे मी सांगितले सेलेनियम, झिंक, आयन हे आहारातून घेणं पॉसिबल नसेल तर तुम्ही त्याचे सप्लिमेंट्स घेऊ शकता. आमचं सुद्धा पीचट्रीचं थायरॉइड सपोर्ट सप्लिमेंट आहे ज्यामध्ये हे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत जेणेकरून थायरॉइड ग्लँडचं जे फंक्शन आहे ते व्यवस्थित चालण्यासाठी खूप मदत होते. तुम्हाला पण जर थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमचं पीचट्रीचं थायरॉइड सपोर्ट सप्लिमेंट जरूर ट्राय करू शकता. स्पेशली जर तुमचा थायरॉइड अंडर कंट्रोल होत नसेल किंवा तुम्हाला थायरॉइडचे डोसेस कमी करायचे असतील किंवा थायरॉइड हा आजार रिव्हर्स करायचा असेल तर तुम्ही सप्लिमेंट जरूर ट्राय करू शकता. आणि जर त्यासोबत तुम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंटही घ्यायची असेल, थायरॉइड हा आजार मुळापासून ठीक करायचा असेल तर तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये सुद्धा कन्सल्ट करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.